पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी तात्काळ मदत आणि पुनर्वसनाची मागणी. नांदेड. महाराष्ट्रातील अलीकडील अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा विभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र आणि शेतकरी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यामार्फत पूरग्रस्तांना तात्काळ मदत व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत सादर करण्यात आले. संस्थेचे प्रतिनिधी मंडळाने जालना, औरंगाबाद, लातूर, सोलापूर, बीड, परभणी आणि नांदेड या 7 जिल्ह्यातील 42 गावे भेट देऊन पूरग्रस्त परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या मोहिमेत सुमारे 12,000 शेतकऱ्यांना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच 58 शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. प्रतिनिधींनी सांगितले की अनेक गावे संपूर्ण उद्ध्वस्त झाली असून नदीकाठच्या शेतजमिनींची सुपीक माती वाहून गेली आहे. निवेदनात शासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. नंबर 1. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. नंबर 2. खरोडी जमिनीसाठी विशेष पॅकेज जाहीर करून त्या जमिनी पुन्हा शेतीयोग्य करण्यासाठी मदत करावी. नंबर 3. घर, जनावरे आणि जीवितहानी झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत व पुनर्बांधणीसाठी अनुदान द्यावे. तसेच भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी काही दीर्घकालीन उपाय सुचवण्यात आले आहेत. नंबर 1. बंधारे व तटबंदी मजबूत करणे. नदीकाठच्या भागात पूरनियंत्रणासाठी तटबंदी आणि बंधाऱ्यांचे मजबूतीकरण करावे. नंबर 2. नद्यांचे नियमित गाळ काढणे. नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी दरवर्षी गाळ काढण्याचे नियोजन करावे. नंबर 3. कठोर झोनिंग कायदे. पूरप्रवण भागात बांधकामास मज्जाव करणारे झोनिंग आणि नागरी नियोजन नियम कठोरपणे लागू करावेत. नंबर 4. निचरा व्यवस्था सुधारणा. शहरी भागात पाणीशोषक रस्ते आणि कार्यक्षम ड्रेनेज सिस्टम उभाराव्यात. नंबर 5. वनसंवर्धन आणि जलसंधारण. नैसर्गिक पाण्याचे शोषण वाढविण्यासाठी वन पुनरुत्पादन व जलसंधारण योजना हाती घ्याव्यात. नंबर 6. शाश्वत शेती पद्धती. ॲग्रोफॉरेस्ट्री, पीक विविधीकरण आणि जलव्यवस्थापन अशा पद्धतींचा प्रसार करावा. भौतिक सर्वेक्षण आणि स्थानिक सहभाग. प्रतिनिधी मंडळाने सुमारे 1,300 किलोमीटरचा सर्वेक्षण दौरा पूर्ण केल्याचेही सांगितले आहे आणि शासनाला सादर करण्यासाठी तपशीलवार अहवाल तयार केला जात आहे. पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पारदर्शक सर्वेक्षण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आबेद खान, शहराध्यक्ष जमाते इस्लामी हिंद नांदेड यांनी स्वाक्षरी केली असून शासनाने संवेदनशीलतेने दखल घेऊन विशेष पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.